हॅलो एव्हरीवन. आजचा विषय आहे, तोही सेन्सिटिव्ह विषय आहे, पण बोलणं गरजेचं आहे, तो म्हणजे पेरेंट्स. आता पालक म्हटले किंवा आईवडील म्हटले की आपल्या मनामध्ये त्यांच्यासाठीचं स्थान खूप वेगळं असतं. प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दलचं स्थान फार वेगळं असतं. पण ही गोष्ट खरी आहे का, हे प्रत्येकाने नक्की स्वतःला सुद्धा म्हणजे अगदी स्वतःसकट. मी कुठेही इथे जजमेंटल व्हा असं म्हणत नाही आहे किंवा जज करा कोणालाही किंवा अंडर एस्टिमेट करा असं अजिबात म्हणणार नाही आणि तो माझा उद्देशही नाही आहे. फक्त एकच मला विचारायचं आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खरंचच चांगले पालक मिळतात का? तर त्याचं प्रश्नाचं उत्तर आहे नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती, त्याच्यामुळे आईवडीलसुद्धा सगळ्यांनाच चांगले मिळतील. आता चांगल्याची कॉन्सेप्ट काय? तर चांगल्याची कॉन्सेप्ट अशी की परिस्थितीशी याचा काहीही संबंध नाही, आर्थिक परिस्थितीशी याचा काहीही संबंध नाही आहे. परिस्थिती जरी नसली तरी मुलांच्या वाढीमध्ये त्यांचा रोल असा येतो की त्यांचे जे माइंडसेट्स असतात ते त्यांना इम्पॅक्ट करतात. किंवा तुम्हाला जर कोणाची मदत घ्यावी लागत असेल तुमच्या परिस्थितीमुळे, तर मात्र तुमच्या मुलांना कुठेतरी झुकावं लागतं. मी एका व्हिडिओमध्ये नातेवाईकांविषयी बोललेलेच आहे. तर हा विषय पुन्हा इथे येतो की बऱ्याचदा नातेवाईकांमध्ये इन्सल्ट होत असतो किंवा अंडर एस्टिमेट मुलं आपली होत असतात, जज होत असतात. तर त्यावेळेलासुद्धा आईवडील इतकेही सक्षम नसतात बोलायला स्पष्टपणे की आमच्या मुलांना काही बोलू नका, कारण ती मुलं तशी नाही आहेत आणि त्यांना जर काही चुकलं मकलं असेल तर आम्ही नक्की त्यांना गाईड करतोच आहोत आणि करत राहू. आणि या गोष्टी आपल्याला सांगता आल्या पाहिजे, बाउंड्री ती सेट करता आली पाहिजे. तिथेही मुलं खूप खचतात. तिथे मुलं खचतात ही गोष्ट तितकीच खरी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आईवडिलांच्या अपेक्षा. आईवडिलांची परिस्थिती चांगली असो वाईट असो, त्यांचा मिळालेला सपोर्ट, त्यांचं मिळालेलं प्रेम, त्यांचं माइंडसेट आणि एकूणच सगळी लढाईची ताकद तुम्ही किती देता त्याच्यावर अवलंबून आहे, परिस्थितीवर नाही, आर्थिक परिस्थितीवर नाही. थोड्याफार प्रमाणात हे मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये आपण आहोत, सो तो अवलंबून असतात गोष्टी. पण तुम्ही जर त्यांना प्रेमाने का आम्ही हे करायला सांगतो हे जर त्यांना पटवून दिलं आणि तुमचं तितकं प्रेम असेल त्या मुलांवर, तितका सपोर्ट असेल, तर बिलीव्ह मी, आपल्याकडे म्हण आहे की त्या प्रेमाच्या जोरावर लाथ मारू तिथे पाणी काढण्याची ती ताकद त्या मुलांमध्ये येते. आणि ही खरी गोष्ट आहे की आपण बघतो बऱ्याचदा आणि आपण उदाहरणं देतो बऱ्याचदा की आम्ही तर मुलांना एवढं सगळं प्रोव्हाइड केलं तरीसुद्धा यांची अमुक परिस्थितीसुद्धा चांगली नव्हती, अमुक या माणसांची, तरीसुद्धा मुलं किती पुढे गेली. ही उदाहरणं तर आपल्या डोळ्यासमोर आहेत, आजूबाजूला आहेत. तर मला असं खूप मनापासून वाटतं की या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की आपल्या मुलांना आपल्या सपोर्टची गरज असते, आपल्या प्रेमाची गरज असते आणि त्यांच्या भावना समजून घेण्याची गरज असते. त्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग राहायचं आहे. त्यांच्याकडनं अपेक्षा, एक्सेसिव्ह अपेक्षा ज्या म्हणतो, उगीचच एक्स्ट्राच्या अपेक्षा करून उपयोग नाही. बाकी कोणाशीही कंपेअर करायचं तर चांगल्या प्रकारे करा, तुमच्यासाठी करा की तुम्हाला काही तुमच्यामध्ये चेंजेस करायचे आहेत, सो दॅट मुलांना तुम्ही हक्काने सांगू शकता, त्याचं महत्त्व पटवून देऊ शकता. हा मुद्दा आहे इथे. तर अजून एक मुद्दा असा आहे की एका मुलाशी मी 1 to 1 मध्ये बोलत होते. त्यांनी एक 5-6 व्हिडिओ माझे बघितले होते आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला होता. त्याचं हे दुसरं सेशन आहे माझ्याबरोबर. तर त्यांनी मला या सेशनमध्ये असं सांगितलं, 2 सेशनमध्ये दुसऱ्या सेशनला त्यांनी ही गोष्ट उलगडून सांगितली मला. पहिल्या वेळेला तो फार मोकळेपणाने बोलला नाही, फक्त त्यांनी त्याची बॅकग्राऊंड सांगितली आणि मी काही कारणासाठी आलो आहे. पण त्यांनी सेकंड ह्याच्यामध्ये तो खूप मोकळेपणाने बोलला. ते असं बोलला की माझ्या आईवडिलांची माझ्याकडनं अपेक्षा खूप जास्त आहे, कारण आमची परिस्थिती बेताची होती आणि आहे आत्तासुद्धा. आणि त्यांनी सांगितलं की माझं शिक्षण जे आहे शाळेपर्यंत तर मी गव्हर्मेंट स्कूलमध्येच, कॉर्पोरेशनच्या शाळेतच शिकलो, त्यामुळे फार खर्च नव्हता. आई खूप कष्टाळू आहे, त्यामुळे आई ऑफिसमध्ये म्हणजे जसं ऑफिस बॉय काम करतात तसं आई काम करत होती. आणि दुसरी गोष्ट, वडील जे आहेत, वडीलही एका कंपनीतच काम करत होते. पण वडिलांचं असं होतं की वडिलांचं घरात कधीही डायरेक्ट लक्ष नव्हतं. घरात जो पगार होता त्यांचा पगार फार कमी होता. जेवढं घरातली खाणं पिणं आणि घराचं भाडं याच्या व्यतिरिक्त त्यांचा पगार पुरायचा नाही, म्हणून आई नोकरी करत होती. मुलांकडे याच्या पाठोपाठ 2 वर्षांनी भाऊ झाला धाकटा. आणि या मुलाला परिस्थितीची पूर्ण जाणीव होती, सगळ्या गोष्टी होत्या, पण तरीही
या मुलावर सगळ्या अपेक्षांचा कुठेतरी भार आला आणि मुळातच तो मुलगा शांत आणि सोशिक असल्यामुळे त्याच्यावर एक्सपेक्टेशन्स पण म्हणतात ना, त्याचाही भार जास्त होता. आता हा मुलगा शिकला, त्याच्यानंतर स्वतःच्या बळावर त्यांनी हुशार होता, त्याच्यामुळे त्यांनी इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंग हे त्यांनी लोन काढून केलं, एज्युकेशनल लोन काढून केलं. त्याचं सगळं शिक्षणाचं त्यांनी भार स्वतःच्या डोक्यावर घेतला, आईवडिलांवर काहीही टाकला नाही. त्याच्यानंतर 3 वर्ष त्यांनी इंडियामध्ये नोकरी केली. त्याच्यानंतर त्याला बाहेर जाण्याची संधी मिळाली. आता जाऊन त्याला जवळजवळ वर्ष होऊन गेलं, वर्ष सव्वा वर्ष. आईवडिलांना जेव्हा जेव्हा तो फोन करतो, व्हिडिओ कॉल करतो, साधा कॉल करतो, तेव्हा आईवडिलांचा एकच तगादा असतो की कधी तू घेऊन जाणार, कधी तू घेऊन जाणार, किती छान असेल ना तिथे, असं सगळं. कारण त्यांनी काही फोटोज दाखवले आहेत, पाठवले आहेत, व्हिडिओ कॉलमध्ये तो दाखवतो आजूबाजूला सगळ्या गोष्टी. पण आत्ता अजूनही तो पूर्णपणे सेटल नाही आहे. आणि हा मुलगा आता जवळजवळ 28 वर्षाचा आहे, तरीही त्याला अजूनही फायनान्शियल म्हणजे म्हणतो ना की एक साठवून ठेवणं, स्वतःसाठी एक व्यवस्थित प्रोव्हिजन म्हणतो आपण करून ठेवणं आणि मग लग्नासाठी तयार होणं, या कुठल्याही गोष्टी त्याला जमत नाही आहेत. कारण आईवडिलांना कंटिन्युअस तो पैसे पाठवतो, धाकट्या भावाच्या शिक्षणासाठी तो पैसे पाठवतो आणि काही ना काही चालू आहे. भावाचं फार लक्ष नसतं शिक्षणामध्ये. सो त्याला कुठे ना कुठे तो नोकरी लावून देतो की निदान त्या प्रकारे त्याला जाणीव व्हावी, व्हॅल्यूज समजाव्या सगळ्या गोष्टींच्या. पण भावाला आता एवढंच माहिती आहे आणि आईवडिलांचे थोडे लाड म्हणूयात किंवा जाणीव न करून देणं म्हणूयात. त्यामुळे सगळाच भाग जो आहे आणि भार जो आहे या मोठ्या भावावर आहे आणि अपेक्षा इतक्या आहेत, त्यामुळे तो कुठेतरी इतक्या गिल्टमध्ये आहे आणि तो स्ट्रेसमध्ये आहे आता. आणि ते सेशन्स माझे चालू आहेत त्या मुलाबरोबरचे. त्याचं असं म्हणणं आहे की मी कुठेच आय एम नॉट गुड इनफ फॉर एनीवन, असं तो म्हणतो. म्हणजे मी कोणालाच पुरे पडत नाही आहे, मी कोणाच्याच अपेक्षा पूर्ण करू शकत नाही आहे. आईवडील सतत रडतात कुठल्या ना कुठल्या प्रकारे, भाऊ सतत काही ना काही मागत असतो आणि ही इज ऑल्सो क्रीमिंग अँड क्राईंग फॉर समथिंग ऑर अनादर. पण काही ना काहीतरी चालूच असतं त्याचं. सो मला सतत असं बर्डन असतं. त्यांना फोन करायचा तरी मला भीती वाटते की आज मला ऐकायला किंवा बघायला काय मिळेल. या सगळ्या बर्डनखाली तो असतो आणि सतत ते म्हणत असतात की आम्हाला कधीतरी तर घेऊन जाशील अशी अपेक्षा होती तुझ्या शिक्षणासाठी, तुमच्यासाठी आम्ही इतक्या खस्ता काढल्या, आम्हाला कधी या साध्या शहराच्या बाहेरसुद्धा फार जाता आलं नाही. फार तर पंढरपूरपर्यंत 1-2दा गेलो होतो, तो सुद्धा तुझ्या मामानी खर्च केला म्हणून आम्ही गेलो, असं सतत त्याला बोललं जातं. आणि ते जे बर्डन जे आहे ना त्या मुलावर इतकं आहे, तो अतिशय स्ट्रेसखाली आहे. म्हणजे आता त्याला लिटरली हे व्हिडिओ बघितल्यानंतर तो मला म्हणाला होता की मला मॅम लिटरली वाटत होतं की मी एखाद्या सायकॅट्रिस्टकडे किंवा डॉक्टरकडे जावं, पण तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर एकदा मला वाटलं तुमच्याशी बोलावं आणि मग पुढे ठरवावं आणि म्हणून मी तुमच्याकडे आलो सांगायला अडचणी तुम्हाला सगळ्या. आणि मला या गोष्टी खूप मनाला लागल्या. म्हणजे मी त्याच्यानंतर खूप डोळ्यात पाणी आलं माझ्या की या सगळ्या बर्डनखाली ते इतका गुणी मुलगा आहे, त्याला सगळ्या गोष्टींची जाणीव आहे, तो आईवडिलांना सगळ्या प्रकाराने, भावाला मदत करतो आहे, आर्थिक मदत त्याची आहे, त्याचं सगळं लक्ष इथे असतं. आणि आता उलट असं झालं आहे की कामामध्ये त्याला इतका हुशार मुलगा असूनही त्याला आता तिथेही बर्डन वाटायला लागलं आहे. ज्या गोष्टी तो एन्जॉय करत होता, ज्या प्रगतीचा तो आस्वाद घेऊ पाहत होता, तोही त्या प्रगतीचा तो आस्वाद घेऊ शकत नाही आहे आणि कुठेही तो ही इज नॉट गुड इनफ फॉर एनीवन असं त्याच्या मनात गिल्ट आहे. तो कोणासाठीच काहीच करू शकत नाही आणि तो कोणाला हॅप्पी ठेवू शकत नाही आहे. माझ्या आईवडिलांच्या डोळ्यात आजही पाणी आहे, ते आजही दुःखी आहेत आणि तरीही मी काही करू शकत नाही आहे. याचं सगळ्याचं वर्णन एकूणच या मुलाने घेतलेलं आहे. तर मला या गोष्टीचं म्हणजे सगळ्यांनाच असा हा प्रश्न विचारावासा वाटतो की हे खरंच योग्य आहे का बरं. आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळालेल्या नसतात आयुष्यात आणि कोणालाच 100% गोष्टी आयुष्यात मिळत नाही. प्रत्येकाचं नशीब वेगळं आहे, इंडिव्हिज्युअल वेगळं आहे आणि एकत्र कलेक्टिव्हली येतो तेव्हा अफेक्ट होतोच प्रत्येकाच्या वागण्या बोलण्यामुळे, नशिबामुळे, सगळ्याच गोष्टींमुळे. पण म्हणून त्याचं बर्डन आपण पुढे सरकवायचं का, हा नक्कीच प्रश्न आहे. तर आपल्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये एवढी तरी आपण निदान खात्री बाळगावी. आपल्या मुलांवर आपलं हे बर्डन येऊ नये, ज्यांच्यावर आपलं खूप प्रेम आहे. जसं मी नातेवाईकांच्या बाबतीत बोलले तसंच या बाबतीतही आहे. आपण हे नातेवाईकांविषयी बोललो होतो एका व्हिडिओमध्ये आणि मी मांडलं होतं
पण हे स्वतःही आपण करत असतो. आपण आपलं बर्डन जे आहे किंवा आपल्या अपेक्षा ज्या फुलफिल झालेल्या नाही आहेत, आपले डिझायर्स ड्रीम्स ज्या फुलफिल झालेल्या नाही आहेत, त्याचं बर्डन कळत नकळतपणे आपल्या पुढच्या पिढीला आपण देत असतो. तर यावर आपण नक्की विचार करावा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये किंवा पर्सनल मेसेज पाठवून. आणि अजून काही अडचणी असतील, असं कोणी सफर होत असेल तर ते सफर होऊ नये, आणि सफर ऑलरेडी होत असेल तर नक्की मला पिंग करा. आपण बोलू, नक्की याच्यावर मार्ग काढू. थँक्यू सो मच.